बक्षीस म्हणून 60 लाखाची फॉर्च्युनर, ती पण एका बैलगाडा शर्यत मध्ये. जय शिवराय पब्लिक, मी ब्लॉगर पाव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या मिनी ब्लॉग मध्ये. रस्ता आहे ना तुम्हाला या 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 लोक काय लागले वाटी हे झाले हा याला नाद आहे, पाहिलं दुखतो तरी आली ती बघाय मैदान. वाटलं दुसरंच काय झालं. आज आम्ही आलोय महाराष्ट्र केसरी मैदान बघाय कोळ्याला. तर भाऊन समोरचे छोटे छोटे ट्रॅक दिसते ती बैलांची चाकूर आहेत आणि त्यातनंच बैल पळते ती. या कोळ्याच्या मैदानाला एवढी गर्दी असेल असं आम्हाला वाटलं पण नव्हतं, पण इथली गर्दी बघून आमच्या पण शिट्ट्या गुल झालेल्या. कसं बस चाकुऱ्या दिसतील अशी जागा मिळवली. तेवढ्याच आमची नजर आपल्या पाठीमाग असलेल्या एका झाडावर गेली. एक मामा तर सकाळी डबा घेऊन झाडात चढला, अजून खाली उतरला नाही. चांगला व्ह्यू मिळवून मामांना भरपूर कष्ट घेतलेले दिसते आज. त्याचबरोबर झाडावर इकडे सगळी वांढरं बसलं, पब्लिक बसलेलं, बसाय जागा नाही, उभं राहाय पण जागा नाही. पब्लिकनं सगळ्या मैदान तर पॅक केलेलं. त्याचबरोबर आजूबाजूची झाडं पण सोडली नव्हती, सगळ्यात झाड आणि पब्लिक दिसत होतं. मैदानावर जास्तवर गट सगळं झालेलं, आता फक्त सेमीफायनल आणि फायनल राहिलेली. मैदानात उभं राहून बैलगाडा शर्यत बघणं हा आमचा पहिलाच योगायोग होता. प्रत्येक बैलाचं वेगवेगळं फॅन फॉलोविंग आहे, तो प्रत्येक जण आपापल्या आवडत्या बैलासाठी आरडाओरडा करत होता. बैलगाडी क्षेत्रातलं जर आमचं ज्ञान बघा गेला तुम्ही तर आम्हाला फक्त 2-3 बैलांची नावं माहिती होती. त्यातलाच एक म्हणजे बकासूर. आता या समोरच्या फेऱ्यात बकासूर सुद्धा होता, पण 1-2 फुटानं बैल पाठीमाग असल्यामुळं हा बैल हारला. आणि आम्ही खरं तर बकासूर आणि मथुर ह्या 2च बैलांनी बघायला आलो, कारण इन्स्टा आणि फेसबुकवर त्यांची एवढी क्रेझी फॅन फॉलोविंग आहे काय बोलायचं नको. गावातल्या बारक्या बारक्या पोराला सुद्धा माहित आहे बकासूर नक्की हाय कोण. त्यासाठी आज मी पहिल्यांदा बकासूरला बघणार होतो. मग ज्या ठिकाणी बकासूर बांधलेला त्या ठिकाणी आम्ही चालत निघालोय. तर भावना समोर जो बैल सुतो वनवास माचीचा लक्ष आहे. सध्याच्या घडीला इंस्टाग्राम आणि फेसबुकला लक्षाचं चांगलंच फॅन बघायला मिळते. वनवास माचीच्या लक्षाला बघून जाताना आम्हाला दुसरा एक बैल दिसला, त्याचं नाव आहे लखन. तर भावना हाच तो लखन आहे ज्यानं तासगावच्या मैदानामध्ये फॉर्च्युनर जिंकलेली. लखननं आपल्या मालकाला 55 लाख रुपयाची फॉर्च्युनर मिळवून दिल्या, ती पण फक्त बैलगाडीच्या शर्यतीच्या जीवावर. तर भावना ह्यो आहे बकासूर, ज्याला की गल्लीतलं पोरगं ओळखतं. आणि आपल्या मालकाचं नाव अख्ख्या महाराष्ट्राकडे पोहोचणारा बकासूर. नावाप्रमाणे भावना तो पळतो सुद्धा बकासुरावानीच, आणि तो हाय मुळशीचा, त्यामुळे त्याला म्हणते ती मुळशीचा बकासूर. बकासूरनं सुद्धा त्या बैलगाडा शर्यतीमध्ये थार आणि अशा बऱ्याच गाड्या जिंकलेल्या आहेत. त्याचबरोबर मोठमोठे विनिंग प्राइज सुद्धा जिंकलीत बकासूरनं. ही मैदान सुद्धा बकासूर जिंकल असं आम्हाला वाटलेलं, आणि सेमीफायनलला बकासूर बाहेर निघला आणि मथुर काय ह्या मैदानाला आला नव्हता. आता फायनल काय आम्ही बघितले नाही, त्यामुळे कोण जिंकलं फायनलला आम्हाला काय माहिती नव्हतं. तर भावना आजचा व्हिडिओ आपला इथं संपते. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भावना. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.